कवितेचं शीर्षक आहे मंगेश पाडगावकर यांच्या राजा. सभेत भाषण करताना राजा हुकमी रडायचा, प्रजेच्या चिंतेमध्ये बघता बघता बुडायचा. गरिबांची कणव येऊन त्याचा आवाज पडत असे, कधी ध्येयवादी होऊन उंच उंच चढत असे. राजा मोठा नट होता. राजा मोठा नट होता, राजा होता शिकारी. इतकं वैभव असून सुद्धा राजा होता भिकारी. अनेक मूर्ख माकडांच्या टोप्या त्याने घेतल्या होत्या आणि ज्यांना घालायच्या त्यांना टोप्या घातल्या होत्या. जिथे घाली हात तिथे खाणं चापून घेत असे. हवं असेल राजाला तेच छापून येत असे. भिकारी का होता राजालाच ठाऊक होत. भिकारी का होता राजालाच ठाऊक होत. तसं त्याचं मन म्हणे आतून फार भावुक होत. चिंतेमध्ये चूर होऊन एरझारा घालत असे. बागेमध्ये तासन तास एकटा एकटा चालत असे. राजा रोज मुकुट घालून आरशापुढे राहत असे. स्वतःवर प्रेम करीत स्वतःकडे पाहत असे. प्रजा सगळी मुठीत होती, जय जयकार करायची. आश्वासन खात खात आपली पोट भरायची. सगळ्या गुंड दादांवर आतून त्याचा ताबा होता. सगळ्या गुंड दादांवर आतून त्याचा ताबा होता. त्याचे भविष्य सांगणारा एक बडा बाबा होता. बडे बाबा नंतर त्याची स्वतःवरती भक्ती होती. बडे बाबा नंतर त्याची स्वतःवरती भक्ती होती. स्वतःवर प्रेम करणे हीच त्याची शक्ती होती. राजाच्या स्तुतीचे रकाने पाठ होते. लक्ष देऊन ऐका. राजाच्या स्तुतीचे रकाने पाठ होते. राजाच्या पदरी असे बडे बडे भाट होते. दोन्ही हातात घेऊन बाजा नागडा नाचू लागला राजा. लक्ष देऊन ऐका. दोन्ही हातात घेऊन बाजा नागडा नाचू लागला राजा. तरी देखील सगळ्यांनी आपल्या अकला खाजवल्या. इमानाने उभे राहून जोरात टाळ्या वाजवल्या.